हाय हॅलो नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. येस, आणि आजचा व्हिडिओ खरं तर खास होणार आहे कारण आपण आहोत पुण्यामध्ये. पुण्यामध्ये जे पुस्तक महोत्सव सुरू होतं ते अटेंड करायला विशाल सर आले होते. आणि खरंच हे खूप भव्य आणि खूप मोठं असं हे पुस्तक महोत्सव झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, सुरुवातीलाच जेव्हा आम्ही एंट्री केली इकडे किती सारे जण होते. खूपच आकर्षक असं सजावट इथे केली होती आणि शाळकरी मुलं येत जात होती. त्यांची खरं तर त्यांच्यासाठी खूप छान संधी होती की एवढ्या पुस्तकांना आपण बघणं, हाताळणं. आणि तिथेच विशाल सरांचं बुक, त्यांचं पुस्तक पब्लिक स्पीकिंग, एन्काउंटर द फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग, हे ठेवण्यात आलं होतं. खरं तर ही खूप छान आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की पुण्याच्या पुस्तक महोत्सवमध्ये विशाल सरांचंही एक बुक ठेवलं गेलं. अँड हिअर इट इज, एन्काउंटर द फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग बाय विशाल कदम. खरं तर इथे इतके सगळे लेखक आले होते, ज्यांची ज्यांची पुस्तकं आहेत त्यांचे बऱ्यापैकी ती सगळीजण आली होती. आता ही छोटी मुलगी आहे, हिचं हे बुक आहे आणि हिने 11व्या वर्षी हे पुस्तक लिहिलं आहे. कॅन यू इमॅजिन? म्हणजे एवढ्या लहान वयात एक बुक पब्लिश होणं. आणि ती सरांना दाखवत होती की तिने काय काय लिहिलेलं आहे. आणि विशाल सरसुद्धा तिला मार्गदर्शन करत होते. हे सुद्धा एक लेखक आहेत, त्यांचंही पुस्तक इथे शेल्फवर होतं. आणि खूप गप्पा झाल्या, खूप लोकांशी ओळखी झाल्या. त्यातच आपल्या अभिन्याबाई म्हणजेच अभिन्या विशाल सरांचं पुस्तक वाचत होती. आणि अशा प्रकारे ह्या पुस्तकांचा खजिना मनसोक्त बघून त्याची आठवण मनात साठवून आम्ही इथून निरोप घेतला.